नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. बनावट SC दाखल्याविरोधात कोल्हापुरात विराट मोर्चाला भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा. 9 मार्च 2026 रोजी बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय. बनावट SC दाखल्याविरोधात कोल्हापुरात विराट मोर्चाला भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत जाऊन जाहीर पाठिंबा दिला. अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने बनावट SC दाखल्याविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जाती SC लिंगडेर प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे दरगोंडा बसगोंडा पाटील उर्फ महेश पाटील पट्टण कोडोली जिल्हा परिषद निवडणूक लढवली. तसेच गडहिंग्लज येथील महेश महादेव तुर्बतमठ नगराध्यक्ष व सौ अलका अशोक स्वामी यांनी इचलकरंजी येथील नगरसेविका निवडणुका लढवून संविधानिक आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर केला आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात आहे. खऱ्या SC उमेदवारांच्या संधी हिरावल्या गेल्या असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर घाला घालण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या भावी पिढीचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. म्हणून संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई करून त्यांची खातेनिहाय व संपत्तीची चौकशी करावी. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक व पारदर्शक करावी, अशी मागणी संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्रसंगी फुले शाहू आंबेडकर विचार चळवळीचे अनेक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी बुरुड आदी प्रवर्गातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सर्व आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून निळ्या झेंड्याखाली माननीय चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्व पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे भीमसैनिक सर्वजण कोल्हापूर कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढलेला आहे. की खोटे मागासवर्गीय दाखले काढून काही समाजकंटक निवडून येऊन आपल्यावर अन्याय करत आहेत आणि आपल्या आरक्षणावर गदा आलेला आहे. यासाठी आम्ही सर्वजणांनी भव्य हे मोर्चा काढून आज या कलेक्टर साहेबांनी धारळ धरलेला आहे.